जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर संदीप चव्हाण यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आपण बोलणारच मुळात आहोत होमिओपॅथी डे जो आहे त्यानिमित्ताने. तर सर्वप्रथम आपण होमिओपॅथी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे, तर तिचं महत्त्व समजावून सांगूया. सर्वप्रथम तर आयुषच्या निर्देशानुसार आज भारतामध्ये हा जागतिक होमिओपॅथिक दिवस जो की होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हनेमन यांचा 271 जयंती आहे, त्यानिमित्त सर्वत्र देशातच नव्हे तर जगातसुद्धा साजरा केला जातो. आणि तुम्ही विचारल्याप्रमाणे ही नैसर्गिक औषधोपचार पद्धती आहे निश्चितच. कारण इतर औषधोपचार पद्धती वेगवेगळ्या भिन्न भिन्न प्रयोगातनं औषधी निर्माण करून ती औषधी इतरांवरती प्रूव्ह केल्या जाते प्राण्यांवरती, परंतु निसर्गातून काही एक्स्ट्रॅक्ट घेऊन मनुष्याला संपूर्णपणे बरं करण्याकरता निसर्गातनंच औषधी घ्यायची, त्यातूनच औषधी गुणधर्म तयार करून त्याची प्रॉपर ताकद उपयोगात आणून ती मनुष्याला बरं करण्यासाठी उपयोगात येणारी ही एक औषधोपचार पद्धती आहे. कारण होमिओपॅथीचा जो लॉ आहे म्हणजे त्याचा तर तो आहे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर, काटे से ही काटे को निकाला जा सकता है. तर आता शब्दचा अर्थ न घेता ते या अर्थाने आहे की आपल्या पायात जर एखादा काटा गेला असेल आणि त्याला जर काटायचं असेल तर वेल ट्रेन सुईच्याद्वारेच आपण आपल्या पायातनं तो काटा काढणार. तर तशा प्रकारची ही आपली होमिओपॅथिक पद्धती आहे. नक्कीच सर, आपण आज या होमिओपॅथी दिनानिमित्त आपण हे सांगूया की आपण का वळलं पाहिजे या उपचार पद्धतीकडे. का वळलं पाहिजे तर यात सर्वप्रथम तर ही औषधोपचार पद्धती बेसिकली याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही आहेत आणि इतरांच्या तुलनेत म्हणजे इतर औषधोपचाराच्या तुलनेत ह्या स्वस्त आहेत, कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत आणि आजाराला बरं करताना ही मुळासकट बरं करतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला जर एखादा आजार आहे तर इतर औषधोपचार पद्धतींमध्ये डायग्नोसिस करून त्याचं प्रोग्नोसिस म्हणजे पुढचा औषधोपचाराचा प्रवास याची निश्चिती करण्याकरता आजारामागचं कारण शोधलं जातं, परंतु बऱ्याच आजारांच्या कारणामागचं कारण शोधण्याकरता ह्या औषधी तेवढ्या परिपक्व किंवा तेवढ्या सक्षम नसतात. तर होमिओपॅथीमध्ये आजारामागचं कारण आणि कारणामागचं कारण शोधून ही औषधोपचार पद्धती त्याला मुळासकट नष्ट करतं. त्यामुळं ही औषधी उपचार पद्धती अगदी सोपी आणि सरळ आहे. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की काटा जर तुमच्या पायात रुतला आहे तर तो आपल्याला काढणं आवश्यक असतो. तो आपण टोकदार सुईनी काढणार आहोत, पण तितकंच आवश्यक आहे तो काटा पूर्णपणे समूळ उपटून काढणं. त्याचं टोक निघालं आणि आतमध्ये जर काही मूळ शिल्लक असेल तरी तुम्हाला ते त्रास देणार आहे. श्रोतेहो, होमिओपॅथिक उपचार पद्धती ही याच पद्धतीने काम करणार आहे. तुमचा जो काही आजार असेल तो मुळापासून त्याला नष्ट करण्याकडे या पद्धतीचं खरं तर लक्ष असतं. सर, तरीही आता आपण आणखीन थोडं विस्ताराने सांगूया की ही कशी काम करते. कारण खूप तुम्ही सांगितलं त्यानुसार सगळ्यांना वाटतं की औषध घेतल्याने माझा तो आजार वाढणार आहे, मग कमी होणार आहे आणि मग मला त्याच्यात काही झालं तर, असे बरेच गैरसमज पण लोकांच्या मनात असतात. या एका प्रश्नामध्ये 2 प्रश्न आहेत, प्रश्न आणि उपप्रश्न. तर पहिले तर ही काम कशी करते. इतर औषधोपचार पद्धती आपण खाल्ल्यानंतर ती तुमच्या पचनक्रियेमध्ये जाणार, ॲब्झॉर्ब होणार आणि तुमच्या मग सर्क्युलेशनमध्ये येऊन मग तिचं ॲक्शन सुरू होणार. म्हणजे काही मिनिटांपासूनचा अवधी पुढे तासांपर्यंत लागू शकतो. परंतु ही जगातली ती औषधोपचार पद्धती आहे जी सेकंद नाही तर फ्रॅक्शन ऑफ सेकंद म्हणजे तिचा रूट जो आहे काम करण्याचा तो आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम. नुसतं पचनक्रियेद्वारे काम नाही करणार, कारण ती आहे सेंट्रल नर्व्स सिस्टीम. तर सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या मार्गानुसार ती काम करणार. तर त्याचे नर्व एंडिंग आपल्याला सगळ्यात पहिला आम्ही जे इन्स्ट्रक्शन देतो की औषधी घेताना पाणी प्यायचं नाही, आधी आणि नंतर पाणी प्यायचं. आणि त्याचं कारण असं आहे की तुमची जीभ जेवढी कोरडी असेल तर तिथून औषधी घेतल्यानंतर ती फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये काम सुरू करणार. म्हणजे ज्या व्यक्तीचं डोकं दुखत असेल, व्यक्तीचं पोट दुखत असेल, औषधी जिभेवर टाकल्यानंतर त्यामध्ये त्या व्यक्तिमत्वाला अनुसरून तशी औषधी सिलेक्ट केलेली असणार जी ॲब्झॉर्ब होणार, मेंदूला निर्देशित करणार आणि मेंदू मग त्या आजाराकडे निर्देश करून त्या आजाराला समूळ नष्ट करणार. असा म्हणजे एक डायरेक्ट तिचं काम सुरू होणार आहे. फक्त एक छोटंसं पथ्य आहे की तुम्हाला सांगितलं आहे की पाणी घ्यायचं नाही, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. करेक्ट. आणि त्यानंतर मी आणखीन एक उपप्रश्न असा विचारला होता की बरेचदा असं वाटतं की हा आजार वाढणार आहे आणि पुन्हा मग कमी होणार आहे, तर त्या गैरसमजाचं आपण काय सांगू. नाही, आता बघा, तुमच्या शरीरामध्ये जर एखाद्या होमिओपॅथिक डॉक्टरनी तज्ज्ञांनी तुम्हाला कफाकरता औषधी दिली आणि जर कफ तुमच्या शरीरात तुमच्या फुफ्फुसांमध्ये असेल तर औषधी दिल्यानंतर कफ बाहेर काढला जाईल. घरातला केर कचरा काढताना तो बाहेरच काढला जाईल ना.
मग आता अनेक गैरसमज का निर्माण होतात, तर एखाद्याला सप्रेस सोरियासिस म्हणजे कुठल्याही औषधोपचाराच्या मुळे तो आजार सप्रेस केला जातो किंवा होतो, पण मग तो सप्रेस केल्यानंतर तो दाबला जातो म्हणजे मग तो दिसत नाही. पण होमिओपॅथी औषधी देताना फक्त हातावरती असलेला सोरियासिस जर सप्रेस असेल तर तो बाहेरच निघेल. तर मग ही मानसिकता आपली जी आहे की नाही आता हे सगळं निघत आहे, हे त्रासदायक असतं म्हणून पसरवलं जात नाही. आणि मग त्या एका रुग्णाच्या आणि एका पेशंटच्या आधारावरती आपण ठरवतो की ही औषधी तुमचा आजार वाढवते. तर तसं नाही आहे, ती आजारानुरूप आहे. त्वचेचा आजार आहे सप्रेस असेल तरच तो बाहेर निघेल, कफ आहे तरच तो बाहेर निघेल. पण मूळव्याध आहे, काल त्रास होतो तुम्हाला, आज औषधी तर 4 दिवसात तुम्हाला बऱ्यापैकी आराम पडेल, महिन्यामध्ये जिकडच्या तिकडे होईल म्हणजे आराम पडेल. त्याच्यामुळे ही औषधी आजार निश्चित वाढवत नाही, आजार बरं करते आणि फास्ट बरं करते. श्रोते हो, निश्चितपणे ही बाब लक्षात घ्या. बऱ्याच जणांना तेच वाटतं की आधी आजार वाढतो आणि मग कमी होतो, असं अजिबात होत नाही. अगदी साधं उदाहरण डॉक्टरांच्या अनुमतीने मी सांगते की घर स्वच्छ करताना आपण वरवर जर झाडणार असू तर जो कचरा आहे, काही तुमच्या सामानामागे कचरा असेल तो निघणार नाही, पण जेव्हा आपण संपूर्ण घर स्वच्छ करायला घेतो तोही कचरा निघणार असतो. असा जो आजार एखादा तुमचा कुठेतरी दबून राहिलेला आहे, हे औषध घेताना तो आजार समूळ निघणार आहे आणि म्हणून मग तुम्हाला वाटतं की हे वाढतं आहे का, असं अजिबात नसतं. तो आजार समूळ नष्ट होताना तुम्हाला दिसतो, त्याचं स्वरूप कदाचित जास्त दिसतं, पण तो संपूर्णतः नष्ट होणारा असाच असतो. सर, आणखीन काही गैरसमज आहेत का की जे लोक तुमच्यापर्यंत घेऊन येतात? गैरसमज म्हणजे एक तर आजार वाढवतो का, तुमच्या पॅथी मला जमेल का आणि खूप वेळ लागतो. आता उशिरा आल्यानंतर 15 वर्षाचा आजार असतो आणि त्याला आमच्याकडनं अपेक्षित असतं 15 मिनिटात 15 दिवसात बरं हे व्हावं. एक महत्वाचं आहे की खूप कालावधी ही उपचार पद्धती घेते म्हणून. उपचार पद्धतीचा त्यांचा पडाव असा आहे की पहिले तर आजार झाल्यानंतर त्याला कळतच नाही हे आजार आहे, मग घरगुती प्रयोग, त्याच्यानंतरचे मग औषधोपचाराचे प्रयोग, आणि मग सगळं झालं, धागा दोरा सगळं संपल्यानंतर मग होमिओपॅथी. तो विचार करा, आजार आणि औषधांमुळे निर्माण झालेला आजार, तर याला वर्गीकृत करून त्याला ठीक करण्याकरता एक विशिष्ट कालावधी लागतो. तुम्हाला काल झालेला सर्दी खोकला, हा होमिओपॅथिक औषधी घ्या, तुम्हाला दिवसभरामध्ये आराम पडेल. परंतु तुम्हाला 3 पिढ्यांपासून असलेला दमा हा 2 दिवसात ठीक निश्चितच होणार नाही. त्याच्यामुळं पिढ्यानपिढ्या असलेला आजारसुद्धा होमिओपॅथी काही दिवसांपासून काही महिन्यांपर्यंत बरं करू शकते. पण आपला आजार कुठल्या पद्धतीतला आणि प्रकारातला आहे हा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि आपल्याला कळणं गरजेचं आहे. बरेचदा असं होतं की खूप हिस्ट्री घेतल्या जाते पेशंटची आणि मग त्यांना असं वाटतं की माझं डोकं दुखतं आहे बाबा, हे प्रश्न विचारण्यात काय अर्थ. तर त्यामागचं आपण कारण सांगूया की या हिस्ट्रीची काय गरज असते. हे बघा की याच्यामध्ये काय आहे की आपण व्यक्तिरेखा तयार करतोय. म्हणजे आता उदाहरणार्थ होमिओपॅथीमध्ये आज प्रॅक्टिस ऑफ म्हणजे ज्या पद्धतीची प्रॅक्टिस केली जाते ती 2 प्रकारे. एक होमिओपॅथी लाईक होमिओपॅथी आणि होमिओपॅथी लाईक ॲलोपॅथी. म्हणजे तुम्हाला लक्षण आहे, डोकं दुखतंय, एक मेडिसिन. तर सिम्प्टमॅटिक आधारावरती सुद्धा पटकन सिलेक्शन करून मेडिसिन देता येईल, जी की पटकन दिल्या जाते. म्हणजे बऱ्याच डॉक्टरांकडे, होमिओपॅथिक डॉक्टरांकडे आपण गेलो, डोकं दुखते, पोट दुखते, 2 डब्यात दिल्या, 2-4 औषधी 2 प्रकारच्या 2 मध्ये टाकल्या, परत गेलो. परंतु आज जी ॲडव्हान्स आणि बेसिक असलेली होमिओपॅथी पद्धती आहे, जिला ॲडव्हान्स म्हणून आपण संबोधतो, तेव्हा व्यक्तिरेखा तयार करताना पेशंटच्या डोक्यापासून तर पायापर्यंत सगळी पायाच्या नखापर्यंतची माहिती कलेक्ट करावी लागते. मग एका व्यक्तिरेखा तयार करताना आपल्याला त्या व्यक्तीचा मानसिकता कशी आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचा थंडी गरमीशी इंटरॅक्शन कसं आहे, त्याचं लोकांशी वागणं कसं आहे, बाहेर वागणं कसं आहे, घरात वागणं कसं आहे, हे इंटरॅक्शन कलेक्टिव्ह आपण कलेक्ट करत असताना ही एक व्यक्तिरेखा उभी होते. मग ही व्यक्तिरेखा उभी करत असताना एकाच घरातल्या 2 व्यक्तींना जर मूळव्याध असेल तर भिन्न औषधी, एकाच घरातल्या 2 व्यक्तींना किडनी स्टोन असेल तर भिन्न औषधी. किडनी स्टोनमध्ये सुद्धा उजव्या आणि डाव्या साईडची औषधी वेगवेगळी निघते. कारण आयुष्यामध्ये आपल्या अवतीभोवती भिन्न भिन्न प्रकारची लोक आहेत. काही किंग आहेत तर काही किंग मेकर आहेत. तर त्या व्यक्तिरेनुसार, व्यक्तिरेषेच्या व्यक्तिमत्वानुसार, त्याच्या स्वभावानुसार होमिओपॅथीमध्ये औषधी दिल्या जाते. कारण होमिओपॅथीमध्ये मानसिकता, त्याची स्वभाव गुणधर्म अधिक महत्त्वाचे आहेत प्राधान्याने. त्यामुळे ही प्रश्न विचारले जातात. मग पेशंट म्हणतो की माझं डोकं दुखतंय, आणि त्याला मग तुम्ही तुमच्या बायकोशी कसे वागता, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये कसे वागता, लोकांच्या रागाचं तुमचं ॲक्शन रिॲक्शन कसं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या स्वभाव हा तुमच्या शरीराला एक प्रेझेंट करतोय. त्यामुळे तुमचे औषधी सिलेक्ट करताना ती व्यक्तिरेखा परफेक्ट उभी राहणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला 100% आणि लॉंग लास्टिंग इफेक्ट मिळू शकतात.
मन दिसत नाही, पण ते आपल्या सगळ्या कृतींवरती परिणाम करत असतं. Correct. आपण बरेचदा म्हणतो की मनाने पक्क असेल तर आपण कुठल्याही आजाराला सामोरे जाऊ शकतो, त्याच्या विरुद्ध लढू शकतो. तसंच होमिओपॅथी बघणार आहे की तुमचं मन काय म्हणतं आहे आणि त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम झालेला आहे. त्यामुळे ही विचारलेली माहिती पण प्रत्येक पेशंटनी योग्य तऱ्हेने आपल्या डॉक्टरांना दिली पाहिजे. आणि मला असं वाटतं आज आपण या कार्यक्रमातून सखोल समजावून सांगतो आहोत की नेमकी ही पद्धती कशा प्रकारे कार्य करते आहे, तुम्हाला इलाज कसा करवून मिळणार आहे आणि त्याचे फायदे पण काय काय आपण ते पण सांगूया. नाही, यात आता कसं आहे की फायदे जे आहेत की आपण जनरली जातो एक आजार घेऊन, परंतु एक आजार घेऊन गेल्यानंतर आपल्याला अदर औषधोपचार पद्धतीमध्ये त्या आजाराकरता 3 मेडिसिन आणि त्या आजाराकरता 3 दिलेल्या औषधोपचारांसोबत त्या औषधींमुळे निर्माण होणारे आजार त्याकरता एखादी औषधी, जसे की एखादी अँटासिड दिल्या जाते. म्हणजे मी गेलो पोट दुखण्याकरता, डोकं दुखण्याकरता, सांधेदुखी करता आणि मला औषधी मिळताना त्याच्यासोबत एक पचनक्रिया तुमची बिघडणार आहे या औषधांमुळं. म्हणजे मी आजार बरं करायला गेलो की नवीन आजार घ्यायला गेलो, पुन्हा भविष्यामध्ये त्याचे साईड इफेक्ट. तर हे इतर औषधोपचार पद्धतीमध्ये होतं, परंतु होमिओपॅथीमध्ये तुम्हाला एक नाही अनेक फायदे मिळतात. उदाहरणार्थ, इथे मी जातोय शारीरिक व्याधी घेऊन, पण तिथे मला बरं वाटणार शारीरिक व्याधीसोबत मानसिक व्याधीसुद्धा माझी ठीक होणार. मेंटल रिलॅक्सेशन, तुमचा फ्रेश माइंड. म्हणजे मला पेशंट सांगताना माझी भिन्न भिन्न आजार सांगतील, परंतु त्याला झोप येत नव्हती हे तो विसरून जातो सांगायचं आणि नंतर सांगतो की सर तुमच्या औषधी घेत असताना मला मानसिकदृष्ट्या सुद्धा आता फ्रेश वाटतं आणि झोपसुद्धा निश्चित होते. हा झाला एक्स्ट्रा बेनिफिट. दुसरा, त्याला कुठल्या प्रकारचा त्याची साईड इफेक्ट होणार नाही. तिसरा, त्याची एंड ऑफ द स्टोरी प्रतिकारशक्ती वाढेल. तर हा इथे एक्स्ट्रा बेनिफिट आहे. आणि नक्कीच हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की आपल्याला कमी खर्चामध्ये एक चांगली औषधोपचार पद्धती मिळते आहे, आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. सर, जागतिक होमिओपॅथी दिनाची थीम पण आपण आता सांगूया. होमिओपॅथिक डे आता संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार 1 तारीख ते पुढील 10 तारखेपर्यंत म्हणजे त्याचं अनेक ठिकाणी उद्घाटन रितसर झालं आणि विविध ठिकाणी त्याचे प्रबोधन, प्रचार, प्रसार म्हणजे औषधोपचारासंदर्भातले सकारात्मक बाबी. त्यानंतर डॉक्टरांमध्ये जे आता नवीन नवीन कॉलेजेसमध्ये, महाविद्यालयांमध्ये डॉक्टर्स बनत आहेत, तर त्या डॉक्टरांचं ब्रेन वॉश करून त्यांना छान की तुम्ही होमिओपॅथीच का करावी, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला वेगळा कुठलाही लढा उभारायचं काम पडायला नको. म्हणून तुम्ही होमिओपॅथीला ॲडमिशन घेतली, होमिओपॅथी करा. त्याकरता विद्यालयातील, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं ज्ञान वृद्धिंगत करणे, समाजातील लोकांनी आजारी पडल्यानंतर होमिओपॅथीला किंवा काहीच जमलं नाही तेव्हा होमिओपॅथीला प्राधान्य न देता प्रथम प्राधान्यानं होमिओपॅथीला फर्स्ट चॉईस घ्यायला पाहिजे. असं हे सगळं होमिओपॅथीचा प्रचार प्रसार करणारा हा सप्ताह, हा पंधरवाडा, हा ह्या 10-12 दिवसांचा एक उत्साह आणि जागर सुरू आहे. तर या दरम्यान आपण होमिओपॅथीबद्दल अनेक गोष्टींच्याबद्दल आपलं ज्ञान वृद्धिंगत करूया आणि होमिओपॅथीला फर्स्ट चॉईस म्हणून सिलेक्ट करूया आणि उच्चतम आणि निरोगी समाज निर्मिती करता आपण आपलासुद्धा एक जबाबदारीने सहभाग नोंदवूया. सर, होमिओपॅथीचं महत्त्व विशद करताना आपल्या श्रोत्यांना आणखीन काय सांगू? त्यात सांगायचं झालं तर आज म्हणजे कालपर्यंत अशी परिस्थिती होती की आरोग्य मंत्रालय, तर एका आरोग्य मंत्रालयाच्या छताखाली सगळं काही येऊन जायचं. परंतु एखाद्या घरामध्ये एखाद्याची व्याप्ती वाढत असताना त्याच्यासाठी वेगळं घर किंवा वेगळं एक ओरा तयार करावा लागतो, एरिया तयार करावा लागतो. तर तशा पद्धतीनं आज होमिओपॅथीची व्याप्ती एवढी वाढली आहे की आयुष मंत्रालय सेपरेट होऊन आज आयुष मंत्रालय या माध्यमातून विविध ॲक्टिव्हिटी घेत असताना होमिओपॅथीसाठी वर्षभर भिन्न भिन्न ॲक्टिव्हिटी घेतात आणि त्याच विशेष करून अवेअरनेस प्रोग्राम घेत असताना हीच घ्यावी आणि का घ्यावी, तर ह्याच्यासाठी 1 दिवस 2 दिवस नाही तर अगदी 10 दिवसांचा हा पूर्ण एक आराखडा आखला जातो आणि 1 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत अगदी जागतिक होमिओपॅथिक दिवस म्हणजे होमिओपॅथीचे जनक हॅनेमन, डॉक्टर हॅनेमन यांच्या जयंतीनिमित्त हा 10 दिवसांचा अवेअरनेस प्रोग्राम राबवला जातो आणि आयुष मंत्रालय ही गोष्ट करते. खरंच हे खूप मोठं त्यांचं याच्यामध्ये एक सिंहाचा वाटा आहे अवेअरनेस करता. कारण आज होमिओपॅथी ही एका शहरापुरती, एका देशापुरती नाही तर आशिया खंड आणि त्या जगामध्ये अनेक 200-250 देशाहून अधिक देशांमध्ये आता हा होमिओपॅथिक औषधोपचार पद्धती ही प्रथम प्राधान्याने वापरली जाते. त्याच्यामुळं हा आयुषकडनं राबवला जाणारा हा जो 10 दिवसांचा कालखंड आहे हा फार महत्त्वपूर्ण आहे. सर, तसंच
कोणत्या आजारांवरती आपण होमिओपॅथी घेऊ शकतो याविषयी पण अजूनही बऱ्याच जणांना शंका असते. म्हणजे त्यांना असं वाटतं की साधे सर्दी खोकला असेल त्यासाठी घ्यायचं का, किंवा लहान मुलांना देता येईल का, शिशु असेल त्याला देता येईल का, असे बरेच प्रश्न असतात. आपण त्याविषयी पण सांगूया. यात काय आहे की आधी असं होतं एका प्रकारचं माउथ टू माउथ ब्रँडिंग की होमिओपॅथी म्हणजे जुनाट आजार. होमिओपॅथीमध्ये आता काही नाही जमलं म्हणजे होमिओपॅथी. विचार करा, जर ब्रह्मांडातली सगळी औषध उपचार फेल होते, जेव्हा सगळं सबसेल फेल होतं तेव्हा जर ती रिझल्ट देऊ शकते, तुम्हाला न्याय देऊ शकते, तर विचार करा त्याला आपण जर प्रथम प्राधान्य जर उपयोगात आणलं तर ते निश्चितच उपयोगाचं आहे. मनापासनं आणि बालपणापासनं या होमिओपॅथीचं जर सिलेक्शन केलं आणि तिचा उपयोग केला तर जिथे बालदमा सर्दी खोकला हा बालदमा आणि बालदमा हा दम्यामध्ये रूपांतरित होण्याचा प्रवास हा सर्दी खोकल्यामध्ये तिथेच लहानपणीच त्या आजाराचा आणि त्या विषयाचा आपल्याला नायनाट करता येईल. त्याच्यामुळं लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत मेंदूसारखे काही आजार आहेत, अल्झायमर डिसीजसारखे, ज्याच्यात स्मृतिभ्रंश वगैरे होतो. तर म्हातारपणामध्ये अधिक छोट्या गोष्टी आहेत, तर म्हातारी माणसं सांगत नाहीत, आपण त्यांच्या शरीरावरती साईड इफेक्ट होऊ नये म्हणून भरमसाठ औषधी देत नाहीत. तिथेच सुद्धा होमिओपॅथी आहे. गरोदर माता ज्या असतात त्या ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्ये स्वतः गायनॅकॉलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ञ सांगतात की कमीत कमी औषधी द्या किंवा घ्या. मग तेव्हा सुद्धा होमिओपॅथी प्रथम प्राधान्य दिल्या जाऊ शकते. कारण ज्याला आपण अभिमन्यू संस्कार, गर्भसंस्कार म्हणतो, तर गर्भापासून होमिओपॅथी, गर्भ रुजण्याच्या अगोदरपासून होमिओपॅथी, म्हणजे अगदी स्पर्म काउंट, म्हणजे वंधत्वाचं आज प्रमाण समाजामध्ये वाढत आहे, तर त्याच्यात तुम्हाला हेल्दी स्पर्म काउंट वाढवण्याकरता अनेक ठिकाणी लाखो रुपयांचा चुराडा होतो आणि हाती अपयश येतं. इथे अगदी तुटक्याच्या औषधोपचार पद्धतीमध्ये स्वस्तमध्ये तुम्हाला तुमचा स्पर्म काउंट वाढवून मिळतो. नैसर्गिकदृष्ट्या प्रेग्नन्सी राहते. त्याच्यामुळे आता वंधत्व म्हणजे सर्दी खोकल्यापासून तर अगदी वंधत्वासारख्या आजारांची दोन हात करते, तर मग उरलं काय? त्याच्यामुळे होमिओपॅथी ही तुम्ही प्रत्येक वेळी प्रथम प्राधान्याने वापरायलाच हवी. आणि इतर औषधोपचार पद्धती, शेवटी काय, सगळ्या औषधोपचार पद्धतीतनं माणसाला बरं करणं हेच आपलं अंतिम वैद्यकीय ध्येय आहे. परंतु गुड इफेक्ट, नो साईड इफेक्ट आणि डेव्हलप बेटर एन्व्हायरमेंट, मग ते मनुष्याकरता आणि मनुष्याकडून ह्या दोन्ही गोष्टी व्हायला हव्या. नाही तर मग माझं आरोग्य ठीक करत असताना जर निसर्गाची हानी होत असेल तर मग तो औषधोपचार मानवासाठी आणि पर्यायाने निसर्गासाठी चांगला नाही आहे. त्याच्यामुळं होमिओपॅथी इज द बेस्ट वे. सर, जाता आपण काय संदेश देऊ? संदेश आपण बरेच काही देऊ शकतो, पण आज या स्पर्धात्मक युगात लोक स्पर्धा करत असताना अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपासून तर वृद्धांपर्यंत एकमेकांच्या पुढं जाण्याची ही जी ईर्ष्या आहे, ही जी जेलसी आहे, ही मानसिकता आहे शेवटी. परंतु प्रत्येक मनुष्य जन्माला येताना कोरा करकरीत मेंदू सगळे सारखेच घेऊन येतात, वजनानेही आणि आकारानेही सारखाच असतो. परंतु मग माणसाच्या व्यक्तिरेखा बदलतात. तर ह्या व्यक्तिरेखा बदलण्याकरता आणि त्याला एकदम प्युरिटी आणण्याकरता तुमची जर मेंटॅलिटी तुम्हाला छान करायची असेल तर इथे तुम्ही होमिओपॅथी सिलेक्ट करायला पाहिजे. आणि दुसरं, आज आयुषच्या माध्यमातून याचं जी चांगल्या पद्धतीनं ब्रँडिंग होतं आहे. उदाहरणार्थ कोरोना काळात आम्ही आमची सामाजिक बांधिलकी जपत असताना लोकांना घराघरामध्ये जाऊन आम्ही आजारी पडल्यानंतर नाही तर आजारी पडू नये म्हणून प्रतिबंधात्मक होमिओपॅथिक औषधी देऊन बरं केलं. तशाच पद्धतीनं आज औषधोपचार घेताना औषधी आजारी पडल्यानंतर नका घेऊ, तर पहिलेच तुमच्या घरामध्ये होमिओपॅथिक काही बेसिक औषधी असू द्या, तुमच्याजवळ होमिओपॅथिक तज्ज्ञांचा नंबर असू द्या आणि फर्स्ट चॉईस म्हणजे प्राधान्याने स्वीकारलेली ही औषधोपचार पद्धती आहे, जी की लोकांच्या हृदयावरती आज पहिल्या क्रमांकाची आहे. परंतु या हृदयातल्या प्रथम क्रमांकाच्या मेडिसिनचा आज तुमच्या घरामध्ये सुद्धा प्राधान्याने पहिला क्रमांक असावा, हा एक शेवटचा संदेश मी सगळ्यांना देऊ इच्छितो. आणि त्यानिमित्तानं होमिओपॅथीला तुम्ही फर्स्ट चॉईस ऑफ मेडिसिन करावं असं आवाहन करतो. नक्कीच. सर, जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अगदी इत्थंभूत माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद.